घरात ये ना, कोण लाजून आली ना, ये ना, बाहेर तर मोठी गोष्ट सांगणारी. हो काकू, मला चांगलं नाही वाटणार बाप्पा. तुमचं घर किती पॉश आहे. पॉश असाले मी नाही येत, बाहेरूनच बोला काय म्हणतात. अहो माय तुला कायसाठी बोलावलं अंदर? माय बाहेर उभे रो पाय दुखणाले, गोष्टी करू म्हणून तुला मी घरात बोलावलं. ये बस, मी बसन तूही बस. माय काऊन तिथे तिथे उभी आहे ना, बस ना. हो बाप्पा बसतो मी, खालीच बसतो. खाली बसायले खालीच बसतो मी. काय लो खाली बस लागते ना, बस ना, सोप्यावरच बस. माघारी गिरी काही नाही असं, कोणी आलं आणि कोणी बसते बापा माघारी. तर तू ये बस ना. तुला काय म्हणतो का मी, तू कामाली म्हणून तुला बसू नको असं म्हणाली का मी तर म्हणाली माझ्याजवळ येऊन बस, तरी म्हणाली खाली बसतो. काय खाली बसायची गरज आहे, एवढा मोठा रिकामा आहे ना सोपा माघरचा. मी काकू कोणाच्या घरी काही वळगीर बसत नसतो बाप्पा, मी खालीच बसत असतो. पण आता तुम्ही एवढ्या म्हणूनच आल्या, एवढ्या 2-3 वेळा म्हटलं बस बस म्हणून बसून आली बाप्पा. नाही तर मी काही बसत नसतो कोणाच्या घरी. माय काही विचार बाकीच्या लोकांसारखे हलकट नाही, हलकटच आली. हलकटपणा करून काय भेटते हो? हो बाप्पा, तुमचे विचार मोठे चांगले आहे व काकू. मग मी करू काय काम, कोणतं काम करावं लागते सांग ना आता. हा चल तू लवकर धुंदही धुवून टाक, भांडे घासून टाक. आणि माझ्या घरच्या जेवाचं करून दे बरं लवकर. त्याला बाहेर काम आहे म्हणते, ते कामाला बाहेर जायचं आहे त्याला. तर जाय बरं तू लवकर करून दे बरं. सगळ्यात पहिले तुला सांगतो मी, पहिले झाडू करून टाक आणि फरच्या गिरच्या पुसून टाक. पहिले घर स्वच्छ दिसणं महत्वाचं आहे, सकाळी सकाळी दिसाले. हा समजलं ना तुला काम? हो काकू, मला तुम्ही सांगितलेलं सगळं समजलं. पण माझ्या पोटा पाण्याची सोय पाय ना बा. पोटा पाण्याची सोय पाहिले. मायकून उपाशी विकापाशी काम नाही होत रे बा. उपाशी पोटी तर मी एक काम नाही करत. इथचं भांडं तिथं नाही उचलत मी तर. पप्पाले भर्र खाले पाहिजे. लचर खाल्लं आणि मग काम करतो. पोट भरल्याशिवाय आपलं कामच नाही होत कोणतं. तू तर भल्लीच काय गोबरी दिसून आली हो, काय गोबऱ्या वानाची. अजूनपर्यंत एक काम नाही केलं. खायचं सांगते ना, खायचं पाहिजे म्हणते. अवा काकू 9 वाजले म्हटलं, 9 वाजले. मी आता 20 घरचे कामं करून आली म्हटलं तुमच्या घरी. किती वाजतापासून निघाली? 4 वाजतापासून निघाली म्हटलं, सकाळचे 4 वाजतापासून तुमच्या घरी आली. आता 21वं घर आहे तुमचं. तुम्हाला आणल्याच त्या दिवशी सांगितलं तर मागं बोली झाली त्या दिवशी कामाची. हे काम करावं लागन, ते काम करावं लागन, माझ्यासाठी स्वयंपाक रांधून ठेवत जा म्हणून. जेवायला दे बाई तू पहिले मला आता, त्याच्याशिवाय माझ्याकडून काम नाही होत बापा. गाव जेवायला मागणार तर देऊन दे ना बाप्पा, जेवायला तिले. पहा बरं काकू, काकाजीला किती काळजी आहे माई. तुम्हाला तर काही समजतच नाही बापा. का तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, तुमची काळजी आहे ना मी घेईन मस्त. त्याची काळजी करायला तू काय नाही, तुला काय घ्यायला लागते त्याची काळजी? मी आहे ना त्याची काळजी घ्यायला. त्याची काळजी करणं तुला काही गरज नाही आहे. मी आहे ना चांगली सरळ आणतो बरोबर. कसं सरळ आणावं लागते मला माहित आहे. तिला खायला द्यायचं आहे तर जा ना तुम्ही दे ना तुमच्या हाताने काढून घरातलं सगळं तिला खायला. आता जा ना तिथं समोर, जा ताट वाढून. अजून गावातल्या बाकीच्या बाया संध्याकाळी आणून खाऊ घाला चांगलं मस्त मन भरून, आणि तुम्ही मस्त खाऊन घ्या. क्या माय बिनची, माझ्या लग्नाला एवढे 45 वर्ष झाले, 45 वर्ष व्हाले, तरीच मला काही समजत नाही बाप्पा तंत्र. तिला जीव घालून द्या म्हटलं म्हणता, आणि मला नाही विचारलं कधी जेवली काय, कधी का काही एका शब्दानं बोलायला वेळ नाही राहत तुमच्याजवळ. आता मी काही काय विचारत बसू काय, जेवले का तुम्ही असं करून. ते बिचारी कामावून आली म्हणते, तुला समजून द्यायला का, सांगून आलं ते का मला भूक लागली बा, मी 20 घरचे कामं करून आली, भूक लागली म्हणून आलो का त्याला जेवायला देऊन दे बा. गरीब आहे बिचारी, काम जेवायला देईन तेव्हाच काम करून ना, ते कामं करू थकली असं नाही एवढ्या घरची. एवढ्या वेळ तिथे सांगून आली भूक लागली तरी तू तिथे लक्ष द्यायला तयार नाही. कशी बाई आहे व तू हलकटवानाची. हे गरीब म्हणणारे तुम्ही, तुमच्यापेक्षा जास्त कमावते म्हटलं ते कमावले. तुम्ही काहीच कमावत नाही तिच्या समोर. हे काय का घरापासून ते 12-13 हजार रुपये घेते म्हणलं. तिच्याजवळ घरं किती आहे? 20-20 घर आहे, 20-21 घर असाले. ते तुमच्यापेक्षा जास्त कमावते म्हटलं. तुम्ही काय कमावता? 15,000 रुपये महिना. एक नंबर जेवण बनवते हो काका तुमच्या घरची काकू. भल्ली सुग्र नाही बापा. किती कामाला लागते काय मी बापा. दिसी खावाच्याच मग कचर तिच्यात तर तिला चांगलं पाहुणचाराचं ताट भेटलं. पाहुणचाराचं ताट भेटत आले. काल पाहुणे आले होते, तर पाहुण्यासाठी पाहुणचार केला, तर हिचं साजून गेलं ना, उरलं तर घे खाय म्हणा चांगली कच. तेव्हा पगार येईल ना, तेव्हा मस्त असं पूर्ण ताटगीट करजो मस्त, मग करून खाऊन घेजो मस्त. कोण करते हो काकू कराले. माई इकडे तिकडे मस्त असं भागून जाते भागाले. काय कोणा जीवाले दगदग करायला उरटते काय. जरासं ह्या पुरणाच्या पोळीवर तूप टाकलं असतं तर अजून चांगलं लागलं असतं बापा. त्या काकूच्या घरी आहे ना, मी खाल्ली ती एकदा, याच्यापेक्षा सुंदर लागे बापा, किती चविष्ट लागे पुरणाची पोळी. तुम्ही तेल टाकलं वाटते बापा पुरणाच्या पोळीवर. हो बाई, कसं साले त्याच्याजवळ भरमसाठ पैसा. मग काय ते पुरणाच्या तव्यावर हे टाकन, पुरण टाकन, नाही तर पुरणाचा डब्बा टाकन. नाही काही एवढ्या अवकात नाही माय नवरा काय 15,000 काम करते महिनाभर. मग काय करतो, मागचा माणूस लय स्वाभिमानी आहे ना. मला जसं बनवता येते तसं बनवतो मी. काकाजी मी का म्हणतो तुम्हाला, जरा मला झाडू आणून द्या बरं. झाडू आणून द्या आले, मी मस्त झाडून टाकतो पहिले, मग फरच्या गिरच्या पुसतं, मग लागतो बा भांड्यावर मस्तपैकी. आता मस्त माझं पोट भरलं. आता बा कसं रप्प काम करतो मी. हो देतो आणून.
तिले म्हणता देतो आणून. बायको तर कधी काही दिलं नाही बाप्पा. बायकोचं ऐकायला तिचं भलं ऐकता तुम्ही. हो ते त्या म्हटलं तर ते देतोच म्हणते आणून. पण तुला शोभलं काय? तुला जाऊन घेता नाहीत का हातानं फळ झाडू घ्यायले? अहो काकू मी आज पहिल्यांदा आली तुमच्या घरी काम करायला. मला कुठं माहीत तुमच्या घरचा झाडू तुमच्या घरचं काही बाबा. आता गती माहीत होईन बाबा. माहीत आले आता मला माहीत नाही म्हणूनच मागितलं ना म्या म्हटलं तुम्ही बसले आहे तर तुम्हाला मागितलं तर तुमच्या जीवावर येईन बाप्पा म्हटलं. म्हणून काका उभे आहे तर काकाले मागतो म्हटलं. तर ते तुमचंही जीवावर आलं बाप्पा. काय करावं तुमचं तर. देता का मग काका का मी जाऊ? मग आता मीच देतो आणून. झाडशीन तर सगळं व्यवस्थित झाडाचं. हा हे सोप्याखाली कचरा आहे तो रोज काढायचा. रोज नाही काढला तर तो इकडे तिकडे उडते. हा समजलं ना तुला? हो काकू एवढे 20 घर आहे माझ्याकडे तर काही यूज आहे का माझ्याकडे? असेच घरं. आपली साफसफाई एक नंबर असते. पाहून घे जा तुम्ही. आज माझा पहिलाच दिवस आहे तुमच्या इथं म्हणून सांगा. नाही तर पाहिजे तुम्ही. तुम्हाला मनाही नाही लागन एवढी चांगली झाडझूड करतो म्हटलं मी. हे घ्या बाई झाडू. एवढीचं झाडू काकू मला एवढीचं झाडू नाही बाबा झाडणं जमत. माझी कंबर नाही वाकत बाप्पा. मला तो लंब्या दांडूचा पाहिजे. लंब्या दांडूचा झाडू. दंडूवाला नाही आहे का जी तुमच्या घरी झाडू? हा आमच्या घरी नाही दंडू झाडू. मी येणं झाडत असतो रोज झाडाले. मग माय कुणी होत बापा झाडणं. हे घे तुम्हीच झाडा. नाही बाप्पा तू झाड नाही बाप्पा. मी नाही झाडत. तू झाडून घे. उद्या आणून देईन तुला मी नवीनवाला झाडू. हां हे घ्या मग तुम्ही झाडू. तुम्हीच झाडून घ्या. तुम्ही झाडून घ्या मी बरं पोचा मारून देतो. मारून द्याले तुम्ही समोर झाडा मी पोचा मारून देतो. तुम्ही म्हणता ना उद्या झाडू आणून देता. घ्या मग हा झाडू उद्या आणून देता तुम्ही मला झाडू. मी उद्या झाडून टाकाल.